दिल्ली बॉम्बस्फोट हा काय पहिला नाही आणि हे होण्याचं मूळ कारण काय तर 5 ऑगस्ट 2019 कलम 370 कलम 35 ए आणि याच्यात झालेल्या बदलामुळे आणखी या बांडगुळांच्या बुडाला लागलेली आग शांत झाली नाही। मूळ गोष्ट लक्षात घ्या, 2 महिने अगोदर ह्याच प्रांतामध्ये भारताच्या अशोक चक्राचा अपमान झाला, पण त्याच्या विरोधात गुपचूप कलकात तोंड बंद करून बसणाऱ्या अवलादी या देशात होत्या आणि मग तिथं हे सर्व धर्म समभाव कुठला तरी धर्म टार्गेट केला जातो हे बोलबच्चन देणाऱ्या अवलादी आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहिले असतील। सर्व धर्म समभाव भारताच्या राज्यघटनेतलं एक मूलतत्व आहे, त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे, पण जम्मू काश्मीर प्रांतामध्ये आजही ते पाळल्या जात नाही। कारण 1948 जम्मू काश्मीर भारतात का पाकिस्तान, तर जम्मू काश्मीरचा जो राजा आहे हरी सिंग याची इच्छा भारतात येण्याची होती, पण तिथल्या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांना आजही लगाव प्रेम सहानुभूती त्या भिकारचोट पाकिस्तान सोबत आहे। आता मूळ गोष्ट लक्षात घ्या, हा जो काही हल्ला आहे याचं जर आपण मूळ षड्यंत्र पाहिलं तर ही संघटना आहे मोहम्मद अझहर यांनी 2000ला स्थापन केली, जैश-ए मोहम्मद। मग 19 ऑक्टोबर 2025ला याचे काही चिथावणीखोर पॉम्पलेट काही प्रांतात लावताना पोलिसांच्या निदर्शनास आले आणि मग पोलिसांनी याच्या मागे कोण भिकारचोटे कोण साला हरामखोर देशातल्या शांततेला दुभागण्याचं काम करायला आहे म्हणून त्याचं शोध घ्यायचं ठरवलं, तेव्हा त्याच्यात सापडला हा डॉक्टर मुजमिल शेख। पामेन गोष्ट डॉक्टर आहे। आता डॉक्टर कोण आहे तर हा डॉक्टर लक्षात घ्या, दिल्लीपासून पुढे असणाऱ्या फरीदाबाद या ठिकाणी हा अल फलाल नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो, त्या प्रांताचं नाव आहे धोस। आता जर असे लोक शिक्षकी पेशात येत असेल तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही। मी एक आवर्जून पुन्हा सांगतो की महाराष्ट्र असो का भारत असो, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाते, पण काही डीजेच्या तालांमध्ये औरंगजेबाचे समर्थन करणारे काही भांडगुळ इथं असतील तर मग ते तोंडापुरतं आपल्याला बरं वाटा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात हे म्हणायला वावगं ठरणार नाही। माझी विनंती आहे मायबापांना, तुम्ही कोणत्या एरियात कोणत्या मोहल्ल्यात राहतात तेव्हा आपलं पोरगं कुठल्या संघटनेशी कुठल्या मोरक्याशी तो देशाची परिस्थिती देशाचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदर्श मानण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या पालकाने त्या लेकराच्या संपर्कात राहून तो कोणत्या वातावरणात आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। मूळ गोष्ट लक्षात घ्या, कारण अनेकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून अनेकांनी आपल्या शरीरातलं रक्त सांडून ही पवित्र भारतभूमी आपल्या स्वाधीन केलेली आहे, तिची जपवणूक करणे तिची काळजी घेणे तुमचं आमचं कर्तव्य आहे। आणि मग तुमचं आमचं कर्तव्य असताना मूळ गोष्ट तिथं भारताचा तिरंगा ध्वज जाळला जातो, तिथं भारतातल्या मिलिटरीवर हल्ला होतो आणि तिथं तुम्ही धर्म पाहून समर्थन करत असाल तर विनंती ही गोष्ट चुकायली आहे। धर्म कुठला वाईट नाही, पण धर्मातले 4-5 भिकारचोट अख्ख्या धर्माला वाईट करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातले हे बांडगुळे आहेत। म्हणजे 19 ऑक्टोबरला जेव्हा याला पकडण्यात आलं तेव्हा याच्या घरी 2563 किलो स्फोटक। आता हे विचार करा, याच्या घरी जिवंत कारतूस, याच्या घरी चायनीज पिस्टल। आता मूळ गोष्ट पाकिस्तान आणि पाकिस्तानचं समर्थन करणारे काही भिकारचोट यांचं प्रॉब्लेम काय माहिती आहे का, यांच्या डोक्यात एक विचार आहे, नवरा मेलात चालतो पण सवत रणकी झाली पाहिजे। म्हणजे आम्ही भिकारी आहेत, आमचे खायचे वांधे आहेत आहे ना, आम्हाला घालायला कपडे नाहीत, आमचे दिवस वाईट आहेत, आम्ही तडफडू मरणार आहेत, पण आमचे दिवस वाईट असताना त्या भारताचे दिवस वाईट यावे अशी विचारसरणी त्या भिकारचोट पाकिस्तानची आणि सोबत त्यांना मानणाऱ्या या बांडगुळ अवलादींची आहे। आणि म्हणून होतंय काय माहिती आहे का, याला पकडलं, याला पकडल्यावर हा डॉक्टर आहे अल फलाल नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये लेकरांना शिकवायचं काम करायला, चेहऱ्यानं किती मायूस दिसायला आहे, मायूस, कळलं का हा। आणि मग याचं कनेक्शन लागलं याच्याकडे। आता पहा, हा जम्मू काश्मीरमध्ये मुळात हा कुठला आहे तर आहे पहलगामचा रहिवासी। आणि मग 22 एप्रिल 2025ला आपल्या भारतातल्या निरपराध 26 जणांना उडवण्यात आलं, तिथं धर्म विचारण्यात आला, इथं कुठल्या पक्षाचं समर्थन नाही,
आणि सध्या सत्ता भारतीय जनता पार्टीचे, तुम्ही बी लक्षात घ्या. या अगोदर हल्ले होत होते तर तुम्ही म्हणसाल तिथं आम आदमी पार्टीचं सरकार होतं. मग तुमचं काम आहे या देशातला भोंगळा कारभार किती दिवस चालवायचा. कोण येतंय कोण जातंय पता नाही, दहशतवादी कोण येतात जातात पता नाही, दुसऱ्या देशातल्या सिक्युरिटी पहा. अरे दुसऱ्या देशात जात असताना व्हिसा काढताना आपले किती प्रॉब्लेम येतात. मग आपला भोंगळा कारभार किती दिवस चालवायचा. कोणी आले कोणी चाललंय, कोणी ठोकायले कोणी ठोकून चाललंय. आपला बंदोबस्त काय आणि आपली मीडिया बंदुकीच्या गोळीपेक्षा पुढे चालली. आपण लाहोरमध्ये गेलतो, रावलपिंडी उडवली होती, दुसऱ्या दिवशी पुन्हा पाकिस्तान जशाल तसा दिसला. सुधरा. समर्थन कोणाचं करायचं, विरोध कोणाचा करायचा, याच्यापेक्षा या देशातला निरपराध माणूस मरणार नाही यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात हे जरा छाती ठोकपणे सांगा. केवळ ट्विटरवर भाषण दिल्यानं, ट्विटरला ट्विट केल्यानं मेलेला माणूस वापस येणार नाही. 12 जण गेलेत, 32 गाड्यांच्या चिंधड्या झाल्यात, 2 बॉड्या आपण गाडीवर पडलेल्या पाहिल्यात. काहीतरी एक स्वप्न होतं, बाहेर गेला होता, घरी येण्याची आशा होती, तो तिथं संपलेला आहे. त्या घराचं दुःख काय. जे 26 जण गेलते का तिथं विचारण्यात आलं, नवरा येणार त्यांनी तिला मारण्यात आलं, कपाळाचं कुंकू गेलं, तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये मीडियानं जे दाखवलं ते वेगळं होतं, हे अख्ख्या भारतानं पाहिलं. आणि मग हेच जर होत गेलं तर होईल, कारण तुम्हाला देशाची राजधानी सुरक्षित ठेवता येत नाही. मग ह्या गप्पा सुरक्षणाच्या आणि इतर देशासोबत चर्चेच्या जगाला दाखवण्यासाठी आहेत का. किती हल्ले झाले. हा पहिला हल्ला नाही, ते याच्यावर बोलायचे. पण मेन गोष्ट या भिकार चोटाला पकडण्यात आलं. याच्याकडे बी 358 kg. लक्षात घ्या काय भेटला तर अमोनिया नायट्रेट. याच्याकडे काय भेटलं कारतूस. याच्याकडे काय भेटलं वाकी टाकी. याच्याकडे काय भेटलं पिस्तल. म्हणजे हे जे पाकिस्तान उडतंय का याचं कारण लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणणारे हा औलादी हे समर्थन करतात आणि याला आंदोलन पाठिंबा देते. ते नकट्या नाकाचा चीन देश. म्हणून आपली माती आहे, आपली काय माती आहे. हे दिवाळी आल्यावर सांगतात चायनीज वस्तू घेऊ नका. मग हा बाप जाते का तिथं. तिथले दिवे घ्यायला. अरे राष्ट्रीय व्यवहार परराष्ट्र व्यवहार तुमच्या हातात असतात. केवळ सामान्य जनतेला आहे ना त्या भाषणाला त्याच्यानंतर त्या आमिषाला बळी पाडायचं आणि तुमचे तुम्ही स्वार्थ साधायचे. आता घोटाळा झाला. 1800 कोटी पोरग बाप. कोणाच्यात बोलण्याची धमक झाली आणि बोलून फायदा काय झाला. तुम्ही एकाच माळीचे म्हणे वॉशिंग पावडर तुमच्याकडे नंबर 1 आहे. तुम्हाला जागरूक होणं काळाची गरज आहे. तुम्ही आमदार घ्या, घोटाळे करणारे घ्या, निवडून आणा, सते त्या 7 पिढ्यांची त्यांची व्यवस्था करा. पण सामान्य माणूस तुमच्याकडून मरणार नाही याची काळजी, कारण देश तुमच्या हातात दिलाय म्हणून तुमचं कर्तव्य ते तुम्ही पार पाडा. ही कळकळीची विनंती आहे. जवान मरतो काही होत नाही, शेतकरी मरतो काही होत नाही. तुमच्या 7 पिढ्याची व्यवस्था तुम्ही करून टाकलात आणि दाखवता तुम्ही देशभक्त आहेत. भाषणात देशभक्त होतो नाही. हा पकडला आणि हा पकडल्यावर याचं कनेक्शन हिच्या सोबत जांगड गुत्ता. प्यार इश्क दुःख दम गम दर्द लव स्वीटहार्ट हिच्यासोबत सापडलं. हिच्या कारमध्ये AK-47 आली कुठून. पोलीस यंत्रणेला विनंती आहे तपास यंत्रणा वाढवा, छापे पाडा. नेमके करतात काय, यांच्या डोक्यात काय आहे, यांच्या डोक्यात देश किती दिवस टिकवायचा आहे का उडायचा आहे. प्रत्येक गोष्टी याचा शोध घेणं काळाची गरज आहे बाबा. हे देश उडवायला कमी करणार नाहीत. आणि मग याच्यापर्यंत कनेक्शन गेलं. 1:30 वाजता याला पकडलंय कळलं. त्यानंतर हा ताब्यात आलाय, त्याच्यानंतर हा ताब्यात आलाय, त्याच्यानंतर गुजरातमध्ये या भिकार चोटावर ॲक्शन घेण्यात आली. हा बी ताब्यात आला आणि याला कळलं 4 पकडलेत. आणि आता मी पकडणार आहे म्हणून 3 तास यानं गाडी थांबवली. 3 तास गाडी थांबवून हा जो हरामखोर आहे डॉक्टर उमर मोहम्मद हा स्वतःही मेला. सोबत निरापराध 12 लोक मारले, 32 गाड्यांच्या चिंधड्या उडल्या, अनेकांच्या बॉडीचे हात गेले, तोंड गेलं, शरीर तुटलं. एवढं यांच्या डोक्यात काय येतं बाबा. नेमकं यांना अपेक्षित काय, यांना करायचंय काय, हा फार मोठा प्रश्न आहे. दिल्लीमध्ये निरापराध मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली. हा दिल्लीमध्ये झालेला भावांनो बहिणींनो पहिला हल्ला नाही. 1996 पासून या दहशतवादी हल्ल्याची दिल्ली शिकार होते. पण प्रॉब्लेम हा आहे जम्मू काश्मीरमध्ये प्रांतात राहणाऱ्या या लोकांना आजही भारत आपला का वाटत नाही. हे तिरंगा ध्वज मानत नाही, हे अशोक चक्र मानत नाही, हे महत्त्वाची गोष्ट भारतीय सैनिकांना आपलंसं मानत नाही. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे आपण नुकताच पहलगाम हल्ला विसरला नव्हतो. या अगोदर पुलवामा अटॅक देखील आपण विसरलो नव्हतो. त्याच्यात यांनी दिलेला हा 3रा झटका आहे. असे किती झटके आपण खायचे
आपण म्हणतो की बाबा धसपटाच्या नादी माणसानं लागू नये, पण माझं म्हणणं आहे मीरा एकाहत्तर मानून धसपट पुन्हा उगवणारच नाही याची काळजी सध्या भारतानं घेणं गरजेचं आहे. नाहीतर हे असंच होत राहिलं तर देशातल्या लोकांना असुरक्षिततेची भावना तुमच्यामुळं निर्माण व्हायली आणि तुमचं काम हे देशातल्या लोकांची सुरक्षा करणे. त्या पदावर तुम्ही बसलात, त्या खुर्चीवर बसलात, पण ही गोष्ट खूप वाईट आहे. कारण 12 जण जे मेलेत का ते गोरगरीब आहेत, काहीतरी एका ध्येयानं, इच्छा, आकांक्षेनं कुठं मार्केटला गेले असतील, कोणाला मुलींसाठी काहीतरी आणायचं असेल, कोणी घरातलं काही सामान आणण्यासाठी गेला असेल, तो परतच आला नाही. ते दुःख जसं पहलगाममध्ये 26 जणांचं त्या घरच्यांना झालं का, तेच दुःख या 12 जणांच्या घरच्यांना काय झालं असेल याचा विचार ज्याचं जळतंय त्याला कळतंय. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, हल्ला आताचा नाही, हे असा स्फोट आहे. हा जाळ होता, छिन्न विछिन्न, माणसाच्या किंकाळ्या होत्याचं नव्हतं, राजधानीचं ठिकाण, सरकार तुमचं, यंत्रणा तुमच्या हातात, ट्विटरवरचं भाषण, काहीच होणार नाही. यंत्रणा टाईट करा. देशाच्या सुरक्षेमध्ये बदल करणं काळाची गरज आहे. आपल्या इथं भिकारचोट तो अजमल कसा पकडला, 4 वर्ष आपण त्याला वेगवेगळी बिर्याणी चारली, फाशी देताना 50 वेळा आपण विचार केला. लोकांनी आपली पोची ओळखलेली आहे. भाषणानं देश सशक्त होत नाही. आपल्याला अमेरिकेप्रमाणे वागावं लागेल. आपल्याला अमेरिकेप्रमाणे, जपानप्रमाणे, जर्मनीप्रमाणे नियंत्रण व्यवस्था राबवाव्या लागतील. तेव्हा कुठंतरी हरामखोरांना अद्दल घडतील आणि यांना भर रस्त्यात फाशा द्या. एकदा यांचं समर्थन करणारे भांडुगळं ठोका. कळलं का? यांच्या कुठं दाळी शिजतात ते भगुने उलथा. त्याच्याशिवाय देश सुरक्षित राहणार नाही. कारण यांनी हैदोस घालण्याचा प्रयत्न केला असेल तर यांना है ना पार्श्वभूमीवर, पार्श्वभागावर, कळलं का, 5 दिवस उमटेल अशा ओळा हाणावं लागतील, तेव्हा हे सुधारतील. यांचं समर्थन देशात होत असेल तर आपला देश खूप वाईट परिस्थितीतून चालला आहे. हा पहिला अटॅक नाही, द्या लक्ष. राजधानी दिल्ली आतापर्यंत झालेल्या स्फोटांच्या घटना 25 मे 1996. काय झालं, लाजपत नगर सेंट्रलला 16 लोक ठार झाले. कोण? सामान्य नागरिक. गेले, विसरलो. व्हायरल युग आहे. पहलगाम विसरलो, पुलवामा अटॅक विसरलो, शेतकऱ्याच्या शेतात घुसलेलं पाणी विसरलो ना, लाठीचार्ज विसरलो, घोटाळे विसरलो, बापान केलेला पोरान केलेला विसरलो. यस, व्हायरल युग आहे. अनेकांचे ओपन व्हिडिओ आले, पुन्हा चालू आहे, विसरलो. 1 ऑक्टोबर 1997 सदर बाजारजवळ 2 बॉम्बस्फोट, 30 जण जखमी. 10 ऑक्टोबर 1997 शांतिवन कोंडिया पूल, किंग्जवे कॅम्प परिसरात 3 बॉम्बस्फोट, 1 ठार 16 जखमी. कुठला? भारतातला भारतीय भारतवासी. 18 ऑक्टोबर 1997 राणीबाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट, 1 ठार 23 जखमी. 26 ऑक्टोबर 1997 करालबाग मार्केटमध्ये 2 स्फोट, 1 ठार 34 जखमी. याच्या आधी 24 जखमी आहेत आताच्या ह्याच्यात. पहा त्याच्यानंतर 30 नोव्हेंबर 1997 लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट, 3 ठार 70 जखमी. करणारे कोण? हेच बांडगुळं. आताचे आरोपी पाकिस्तानी कुठे आहेत? भारतातले आहेत. अपनों में से गद्दार ढूंढना पड़ेगा, है ना. जब तक तुम साथ में है मुझे कोई हाथ नहीं लगा सकता. मामाच हरामखोर निघाला. हाँ, ये मामू पकडना पडेगा. कोण है तो? पहा त्याच्यानंतर पहा हे 16 मार्च 2000 सदर बाजारात स्फोट, 7 जखमी. 30 डिसेंबर 1997 पंजाबी बागजवळ बसमध्ये स्फोट, 4 ठार 30 जखमी. 18 जून 2000 लाल किल्ल्याजवळ 2 स्फोट, 2 ठार 12 जखमी. 27 फेब्रुवारी 2000 पहाडगंजमध्ये स्फोट, 8 जखमी. 14 एप्रिल 2007 जामा मशिदीत 2 स्फोट, 14 जखमी. 22 मे 2005 लिबर्टी अँड सत्यम सिनेमागृहात 2 स्फोट, 1 मृत्यू, 60 जखमी. 29 ऑक्टोबर 2005 सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे 2 स्फोट, अंदाजे 59-62 लोक मेले, 100+ जखमी. 13 सप्टेंबर 2008 करोलबाग, कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास येथे 5 स्फोट, 20 ते 30 लोक मेले, 90 जण जखमी. 27 सप्टेंबर 2008 मेहरोलीच्या फुलांच्या बाजारात सराई स्फोट, 3 ठार 23 जखमी. 25 मे 2011 दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट, जीवितहानी झाली नाही. आणि 10 नोव्हेंबर 2025 वेळ सायंकाळी 7 स्फोट, 12 मृत्यू, 24 जखमी. दिल्लीत झालेला हा एकच हल्ला आहे का? नाही आहे. मग भाषणबाजीनं देश सुरक्षित होणार आहे का?
नाहीये. अरे आपला हा भोंगळा कारभार कधी थांबवायचा? आपल्या इथं कोण येतो कोण जातो पता नाही. आपल्या इथं भिकारचोट बाहेरचे येतात, गाणे बिणे गातात, हिरो होतात, ॲक्टिंग करतात, पैसे कमवतात आणि आपल्या देशावर नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतात. मग तेव्हा तुमची मर्दानगी जाती कुठं? व्यवस्था तुमच्या हातात आहे ना. यावर कडक निर्बंध तुम्ही लादणार कधी? हा देश सुरक्षित ठेवणार कधी? याच्यात तुमच्या गाडीवर हल्ले होऊन तुम्ही मेले तर बरं आहे ना. पण मेन गोष्ट, सामान्य का मारावा आणि किती दिवस मारावा? पहलगाममध्ये मेलेले कोण होते? सामान्य होते है ना. पुलवामा अटॅकमध्ये मरणारा कोण होता? गोरगरीब होता, गरीबाचा पोरग पळालं होतं, आर्मीमध्ये गेलं होतं, त्याच्या पगारावर त्याचं घर चालत होतं, त्याच्या छिन्न्या विच्छिन्न झाल्या, तो मेला. मग हे गरिबानं किती दिवस मरायचं? आणि हे असंच होत चाललं तर तात्पुरत्या कॅन्डल्स आणि त्यानंतर सहानुभूतीचं स्टेटस यानं त्याला जीवनदान भेटणार नाही, त्याच्या घराच्याला न्याय भेटणार नाही. व्यवस्था कडक करा, देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. भाषणाबाजी बंद करा. विनंती एकच आहे की या भांडगुळांना बरोबर जरी पकडल्या गेले, आता जे अटक आहेत यांना भर रस्त्यात कशा पद्धतीची फाशी द्यायची याची नियंत्रणा करा. ह्यांना अशा पद्धतीनं मारा. यांच्याकडे पाहून यांचं समर्थन करणाऱ्या भांडगुळांनी 50 वेळा हातात शस्त्र घेताना विचार केला पाहिजे. त्याच्या छातीमध्ये धडधडता तिरंगा जागा झाला पाहिजे. भारताच्या राष्ट्रगीताबद्दल त्याला अभिमान वाटला पाहिजे. त्याला विचारलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता, तर त्यानं त्याचा धार्मिक ग्रंथ न सांगता या देशाचं संविधान सांगितलं पाहिजे. ही दहशत निर्माण करण्याची ताकद तुमच्यात ती मुद्दाम निर्माण करा. जिथं प्रश्न देशाचा येतो तिथं तुम्ही दहशत निर्माण करा. फक्त निवडणुकीच्या कालावधीत हिंदू मुस्लिम करू नका. प्रश्न देशाचा आहे तिथं प्रश्न फक्त तुमच्या डोक्यात भारतच राहावा, तो अबाधित राहावा, तो स्वतंत्र राहावा आणि सदैव प्रफुल्लित राहावा. ती ताकद तुमच्यात आहे, ती तुम्ही जपसाल. दिल्लीमध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली. इथून पुढे असा हल्ला होणार नाही आणि सामान्य माणूस मरणार नाही अशी यंत्रणा तुम्ही निर्माण करसाल, अशी ताकद तुम्हाला देऊ अशीच एक अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.